बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्राचं डिप्रेशन झालंय आणि त्या सिस्टीमचा काहीसा प्रभाव आपल्या महाराष्ट्राकडे सुद्धा पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, युट्यूब चॅनल. आज 14 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. त्याचे काही डिप्रेशन आहे पश्चिम बंगालवरून आता झारखंडकडे सरकत आहे आणि मान्सूनचा असलेला कमजोर पट्टा हा उत्तरेकडून साधारणतः पंजाब हरियाणाच्या आसपासच्या भागातून या सिस्टीम मधून गेलेला आहे आणि पावसाचे ढग त्या भागाच्या आसपासच जास्त प्रमाणात आपल्याला दाटलेले पाहायला मिळत आहेत. राज्यातही या सिस्टीममुळे हवेचं जोड क्षेत्र हे विदर्भाच्या आसपासच्या भागामध्ये बनतंय आणि पुढील काही दिवस ती स्थिती अजून बळकट होईल. त्यामुळे विदर्भात खास करून उत्तरेकडे नागपूर, भंडारा, गोंदिया या भागाकडे पावसाचा जोर हा जास्त प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उत्तर भागाकडे सुद्धा पावसाच्या सरी नक्कीच बरसतील. सध्या जर आपण पाहिलं सॅटेलाइट इमेज मध्ये तर घाटाच्या आसपास जो भाग आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. कोकणात आहेत थोडेफार पावसाचे ढग, पण ते थोड्या थोड्या क्षेत्रांसाठीच पाऊस देत आहेत. खूप मोठ्या क्षेत्रात पाऊस चालू नाहीये. धुळे, नंदुरबारच्या बऱ्यापैकी भागामध्ये ढगाळ हवामान, क्वचित हलक्याच्या सरी अशी स्थिती आहे. तर इकडे गोंदियाकडे सुद्धा ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात पाहायला मिळते. राज्याच्या इतर ठिकाणी विशेष असे जास्त दाट ढग नाहीत किंवा पाऊस देणारे ढग सध्या तरी इतर ठिकाणी नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या उत्तर भागात मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता दिसते. त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नंतर जळगावचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. घाटाच्या आसपास मध्यम ते मुसळधार, कोकणात मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार होऊ शकतो, पण मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता दिसते. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम मान्सून सरींची शक्यता आहे आणि राहिलेला हा जो भाग आहे पर्जन्यछायेचा या ठिकाणी क्वचित काही ठिकाणी हलक्याशा सरी होऊ शकतात. किंवा इकडे धाराशिव, लातूरपर्यंत सुद्धा क्वचित काही ठिकाणी हलक्याशा सरी होऊ शकतात. मोठ्या पावसाची शक्यता याही भागामध्ये सध्या नाही. या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.